समोरच्या व्यक्तीला ॲटलिस्ट असं तरी वाटावं की आपण या माणसाबरोबर शेअर करू शकतो. त्याचं प्रत्येक वेळी आपल्याकडे सोल्युशन नसतं, पण आपण एक ऐकून घेणं इतपत तरी गोष्ट करू शकतो. येत नाही तर उलट तिला सगळं ते हिंदीमध्ये समजवण्याचं, आणि त्याच्यात उलट रिपीट आपलीच झालेली की आता ते जे हिंदीमध्ये बोलताना अचानक काहीतरी सांगितल्यानंतर अरे वो पिवळा रंग का होता है ना, अरे वो मेंदू में नहीं की घुसता है वगैरे असं. हाय हॅलो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व चॅनलमध्ये. आणि 2 फेब्रुवारीपासून मुसाफिरा हा चित्रपट येतोय आणि त्यानिमित्तानं पुष्कराज आपल्या सोबत आहे. हाय पुष्कराज, कसा आहे? अरे फॅन्टॅस्टिक आहे. कसं आहे यावेळी सगळं पुष्कराज, पुष्कर, पूजा हे सगळं पी सगळं जुळून आलेलं आहे, त्याबद्दल काय सांगशील? सगळं कोइन्सिडन्सच आहे, यात सगळे लोक एकत्र येणं आणि ही फिल्म करणे आणि ह्याचा भाग होणे आणि पहिल्यांदाच पूजाबरोबर पुष्करबरोबर इंटरॅक्ट करायला मिळणे हा पण एक मोठा कोइन्सिडन्स आहे आणि छान आहे. पहिली रिएक्शन काय होती तुला कळालं की अरे मला करायचं आहे हा किंवा हा माझा चित्रपट आलेला आहे? लगेच मी काही मिनिटातच होकार कळवलं होतं. याचं कारण असं आहे की मैत्रीवरचा चित्रपट आहे, छान आहे, प्रवास आहे, दोन्ही गोष्टी आवडीच्या आहेत आणि असं पात्र आहे जे सगळ्यांना ग्रुपमध्ये हसवतं वगैरे, तर तशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे. पण अजून एक प्रवास जो म्हणजे मैत्रीचा जसा उलगडतो तसंच या कॅरेक्टरचा प्रवास अशा पद्धतीने की ज्या माणसाला आपण प्रचंड लाईटली घेतो तो पण माणूस काहीतरी सिरियस विचार करून जगत असतो आणि त्याची काही दुःख असतात वगैरे, तर तशा पद्धतीचं सांगण्याचा प्रयत्न आहे. तर या गोष्ट जेव्हा मला सांगितली तेव्हा मला असं वाटलं की हे केलं पाहिजे, कारण 30-35च्या खूप लोकांना हे रिलेटेबल वाटेल. आणि तुझं कॅरेक्टर पण तसंच आहे की जे हसून खेळून आहे, परंतु त्याच्या आत मनात खूप अशा गोष्टी दबलेल्या आहेत जे तो व्यक्त करत नाही आहेत की ज्या व्यक्त केल्या गेल्या पाहिजे. तर रिअल लाईफ मी तुला असं कधी आठवतं का एक स्पेसिफिक की त्याने खूप असा तो दबून राहायचा, पण नंतर याच्या मला खूप असं दबलेलं होतं की नंतर त्या गोष्टी कळाल्या? खूप असे मित्र आहेत, तशी नावं घ्यायला लागलो तर आपल्याला लिस्ट बाहेर येईल, पण असे खूप लोक आहेत ज्या लोकांना आपण अत्यंत वेगळ्या पद्धतीने बघत असतो. शाळेतले काही मित्र आहेत, कॉलेजमधले काही मित्र आहेत आणि त्यांचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने चाललं आहे असं आपल्याला सोशल मीडियावर बघून किंवा त्यांच्याबद्दल एकंदरीत आपण जे ऐकतो त्याच्यातनं कळतं, मित्रमैत्रिणी दोन्ही. तर पण काही गोष्टीनंतर काही काळानंतर आपलं लक्षात येतं की अरे नाही, याच्या आयुष्यात जे आपल्याला दिसतंय त्याच्या पलीकडे काहीतरी भरपूर चाललेलं आहे आणि त्यांनी हे व्यक्त केलेलं नाही आहे. तर कधी बऱ्याच लोकांना मी सॉरीसुद्धा म्हणालो आहे की मी अशा पद्धतीने अवेलेबल झालो नाही की जिथे मला तुमच्या मनात काय चाललं हे जाणून घेता येईल. तर अशा पद्धतीने अवेलेबल राहण्याचा मी स्पेशली या चित्रपटानंतर खूप प्रयत्न करतोय की समोरच्या व्यक्तीला ॲटलिस्ट असं तरी वाटावं की आपण या माणसाबरोबर शेअर करू शकतो. त्याचं प्रत्येक वेळी आपल्याकडे सोल्युशन नसतं, पण आपण एक ऐकून घेणं इतपत तरी गोष्ट करू शकतो. तर या चित्रपटाच्या माध्यमातून परत एकदा एक जाणीव झाली की पहिल्यांदा तुझं दिल दोस्ती दुनियादारी होतं, त्यामध्ये जे लोकांना सगळं एक बॉन्डिंग कळालं होतं की फ्रेंडशिपचं काय बॉन्डिंग असतं, कसे रुसवे फुगवे असतात, आणि त्यानंतर सेम त्याच थीमचा हा चित्रपट येतोय. असं रिलेशनशिपमधली कोणती गोष्ट आहे ज्यात त्याप्रमाणे सांगितलं तू अजून एक महत्त्वाची कोणती गोष्ट की तुला मुसाफिराचं प्रकर्षाने जाणवली आणि ते तुला असं वाटलं की अरे माझा मुसाफिर आहे किंवा माझा लाईफमध्ये हे मित्र खूप महत्त्वाचे. मग त्यानंतर तू कॉल पण झाला तुझा या सगळ्या शूटनंतर ते जाणवल्यानंतर अगेन म्हणजे खूपच मला खूप आनंद या गोष्टीचा आहे की ही फिल्म मैत्रीबद्दलची फिल्म आणि आम्ही UK म्हणजे लंडन आणि स्कॉटलंडमध्ये शूट केली. मोस्टली भाग स्कॉटलंडमध्ये शूट केला आम्ही. आणि माझा एक खूप जवळचा मित्र आदित्य जो शाळेपासून माझा मित्र आहे आणि आम्ही अगदी रेग्युलरली म्हणजे अगदी आठवड्याला बोलतो किंवा महिन्याला बोलतो असं होत नाही. काही अनेक महिने जातात त्याच्या जे बोलता येत नाही. तर तो 10-12 वर्षांपूर्वी परदेशी शिफ्ट झाला. अमेरिकेत तो आधी होता, मग जर्मनीला गेला आणि खूप कोइन्सिडेंटली तो UK आता शिफ्ट झाला. तर या चित्रपटानंतर मला त्याच्याबरोबर काही दिवस स्पेंड करता आले आणि जशी ही फिल्म मैत्रीबद्दल आहे तसं मी वसंतराव चित्रपटामध्ये पण मी वसंतरावांच्या मित्राची म्हणजे पु ल देशपांडेची ते मैत्रीचा भाग होता. तर आम्ही एकत्र भेटलो, आम्ही खूप गप्पा मारल्या, आम्ही खूप पेंडिंग गोष्टी ज्या होत्या म्हणजे खूप आमच्या आवडीचे चित्रपट जे पेंडिंग होते ते बघितले आणि मी वसंतराव
हा चित्रपट त्याला खूप खूप बघण्याची इच्छा होती, पण तो इथे नव्हता आणि तो तेव्हा म्हणजे जर्मनीमध्ये होता, जिथे चित्रपट अगदी मोजक्या ठिकाणी रिलीज झाला होता. तो तिथे नव्हता, UK मध्ये आला आणि आम्ही तिथे असताना तो जिओ सिनेमाजवर यूट्यूब प्लॅटफॉर्म आला. म्हणजे लिटरली मी भारतात यायच्या आदल्या रात्री तो झाला आणि आम्हाला दोघांना ते झालं. तर मला असं सर्कल कंप्लीट झाल्यासारखं वाटलं. सर त्याच्याबरोबर कनेक्शन झालं. बाकी बरेच असे मित्र आहेत ज्या लोकांना असं जे ज्यांना असं वाटतं की म्हणजे ज्यांच्याबद्दल आपल्याला वाटतं की अरे हे तर आपल्याला दिसतात ना, म्हणजे आपल्याला सोशल मीडियावर कॉन्टेंट दिसतात, चांगलं चाललंय वगैरे. पण असे खूप मित्र या क्षेत्रा व्यतिरिक्त असे खूप मित्र ज्यांच्याबरोबर कनेक्शन एस्टॅब्लिश करता आलं. आणि आपण पाहतोय की शूट करायला तुला तू फिल्म करणार आहे म्हणून, पण रेग्युलर शूट करणं वेगळं आणि ह्या अशा ॲटमॉस्फिअरमध्ये की जिथं मायनस टेम्परेचर आहे, ते आपलं एक्सप्रेशन पण द्यायचे, कॉस्ट्युम पण सांभाळायचं आहे, क्रू पण छोटा आहे सगळं. तर ते जे होतं टास्क तो किती अवघड होता? तो टास्क कितीही अवघड असलं तरी त्याला आम्ही फार मजेमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही हसत खेळत हँडल केल्या होत्या, त्यामुळे कुठलीही अजिबात भांडणं रुसवी वगैरे असं नव्हतं. तर आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने त्याला अप्रोच केलं आणि हे प्रवासात आपल्याला मौज येणार आहे. असं म्हणजे काय, लाईट उचलून न्यायचं, लाईट म्हणजे अर्थात ती एवढे हेवी गोष्टी उचलायची आमच्यावर कधी वेळ आली नाही, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी करण्यात आम्ही एक आनंद मानला आणि त्याच्यात मजा घेत आम्ही ते केलं. आपण पाहतो की तुम्ही स्मृती पण आहे की जी भोजपुरी आहे, जिला मराठी येत नाही आहे, पण आपलं तू पुण्याचं आहे, माहिती की पुणे लोक काय असं म्हणजे खेचण्यासाठी चान्स शोधत असतात. असं काही झालं की तिला असं मराठी येत नाही तर आपण थोडे वेळ गप्पा मारून तिला थोडं असं झालंय का? नाही, खरं तर अगदी त्याच्या विरुद्ध गोष्टी घडल्यात. म्हणजे असं आपण बोलताना मराठीतच बोलतो, आपली व्यक्त होण्याची भाषा मराठी आहे आणि आपण मराठी बोलत असताना अचानक जाणवतं तर अरे एक व्यक्ती आहे जिला मराठी येत नाही, तर उलट तिला सगळं ते हिंदीमध्ये समजवण्याचं आणि त्याच्यात उलट रिपीट आपलीच झालेली की आता ते जे हिंदीमध्ये बोलताना अचानक काहीतरी सांगितल्यानंतर अरे वो पिवळा रंग का होत आहे ना, अरे वो मेंदू में नहीं की घुसताय वगैरे, असे म्हणजे आपलीच फजिती उलटी झालेली आहे. असे प्रसंग खूप झालेले आहेत. बरोबर. आणि आपण पाहतो की चित्रपटामध्ये पुष्कर डायरेक्टर आहे, तो को प्रोड्युसर आहे, तो ॲज अ ॲक्टर म्हणून पण काम करतो. ही तिहेरी भूमिका जो साकारत असताना त्याचं परत तुमच्याबरोबर पण एक बॉन्डिंग आहे वेगळं, एक ॲक्टर म्हणून. तर तो कशी भूमिका साकारता मग चॅलेंजेस काय वाटतं, कसं पद्धतीने तुम्ही पाहत होता ॲज अ ॲक्टर म्हणून त्याची सगळी धावपळ? हा धावपळ हाच शब्द आहे की एक ॲक्टर, डिरेक्टर आणि को प्रोड्युसर असण्याची तेहेरी रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा येते तेव्हा तुमचं ॲक्च्युली, आणि जेव्हा तुम्ही परदेशात शूट करत असता आणि सगळं आपल्याला माहिती नसतं, फक्त थंडी आहे एवढंच नाही तर आपल्याला माहिती नसलेल्या बऱ्याच गोष्टी असतात. आपल्याला काही परमिशन्सची काळजी घ्यायला लागते, आपल्याला वेगळ्या पद्धतीने म्हणजे रूल्स वगैरे पण फॉलो करायला लागतात. असं तर उलट हे त्याच्यावर खूप जास्त जबाबदारी याची जाणीव झाल्यानंतर सगळेच लोक खूप तत्परतेने किंवा खूप उत्साहाने काम करायला लागले. की आपलं काम आपण एकदम चोख करू, म्हणजे त्याच्यामुळे याच्यावर अजून जास्त बर्डन येणार नाही. तर मला असं वाटतं की ती जी बॉन्डिंग आहे ना आमच्या सगळ्यातलं, म्हणजे ही वन ऑफ द व्हेरी फ्यू फिल्म्स असेल जिथे फक्त ॲक्टर्सचं नाही तर अख्ख्या सगळ्या क्रू मेंबर्सचं काहीतरी एक वेगळं बॉन्डिंग झालं होतं. म्हणजे सगळेजण हॉटेलच्या एका रूममध्ये कोंबून 10-15 लोक भेटतात, बोलतात, गप्पा मारतात की इतकं की शेजारच्या रूममधनं तुम्ही जरा आवाज कमी करा, इतकी स्कॉटलंडमध्ये परिस्थिती येते, वेळ येते, अशी परिस्थिती ती. पण मला असं वाटतं की ते फार इंटरेस्टिंग ते होतं की तुम्हाला जेव्हा कळतं की आपला लीडर जो आहे किंवा आपल्याला त्याच्यावर खूप जास्त प्रेशर आणि जबाबदारी, तेव्हा आपण खूपच अवेअर असतो, आपण खूप असं ऑन द टोज असतो की आपल्यामुळे आता काही कुठल्याही गोष्ट म्हणजे अगदी अभिनयामध्ये पण कमीत कमी रिटेक हवे, त्यासाठी पूर्ण तयारी करणे, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे सगळ्यांनीच आपलं काम चोख केलं. नक्कीच. तर दादा प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील? मैत्रीबद्दलचा छान सिनेमा येतोय मुसाफिरा 2 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये तो रिलीज होणार आहे. तुम्हाला
तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रेमाने आणि खूप कष्टाने हा चित्रपट बनवला आहे. आणि माझी इच्छा तर आहेच आहे, पण विनंती आहे की तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा. त्याचं कारण असं आहे की तुम्ही थिएटरमध्ये आलात तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे अजून आम्हाला करण्याचा रूप येईल. आमच्याकडे ते करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, जो पैसा लागतो तो येईल आणि आम्ही चांगल्या पद्धतीचं कॉन्टेंट अजून डिलिव्हर करू शकतो. त्यामुळे खूप कळकळीची विनंती आहे की मुसाफिर थिएटरमध्ये जाऊन बघा.